चला, स्वागत आहे सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. काल आणि परवाचे जे व्हिडिओज होते क्लास 1 आणि क्लास 2 खूप चांगला प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे. आज क्लास 3 हा पेपर आहे डिसेंबर डिसेंबर 2018चा. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये हा आहे पेपर 2 आणि पेपर 2 मध्ये मराठी भाषा 1. ठीक आहे, आतापर्यंत आपण डिसेंबर 2018 पेपर 1 चे भाषा 1 आणि भाषा 2 दोन्ही मराठी विषय घेतलेले आहेत. तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन ते दोन व्हिडिओ बघू शकतात. आज आपली आहे क्लास 3. यामध्ये आपण पेपर 2 चे मराठी विषयाचे भाषा 1 ज्यांनी पण घेतला असेल ते घेणार आहोत आणि भाषा 2 साठी पण हे खूप महत्त्वाचे आहे, कारण पेडागॉजीचे प्रश्न सारखेच असतात. चला, वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया. आतापर्यंत आपण नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब केला, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आणि व्हिडिओला पहिले लाईक करा. चॅनलला नंतर सबस्क्राईब करा, पण व्हिडिओला पहिले लाईक करा, कारण त्याने खूप लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाण्यास मदत होते. प्रश्न वाचूया. कमकुवत विद्यार्थ्यांसाठी भाषा शिक्षणात कोणती कृती सर्वात योग्य आहे? आता आपण काय करायचंय, स्क्रीन पॉज करून तुम्हाला चारही पर्याय दिसत असतील. स्क्रीन पॉज करून आपल्या मनात उत्तर शोधून ठेवायचंय आणि मग बघायचं की तुमचं उत्तर बरोबर आलं की नाही, आणि शेवटी स्कोर कमेंट करून सांगायचंय. मी बघतोय मागच्या व्हिडिओमध्ये खूप सारे लोक कमेंट करतायत, कोणाचे 25 बरोबर येत आहे, कोणाचे 26, कोणाचे 27, कोणाचे 20. खूप चांगलं वाटतंय ते बघून. ठीक आहे, तर कमकुवत विद्यार्थ्यांसाठी भाषा शिक्षणात कोणती कृती सर्वात योग्य आहे? पर्याय वाचूया. एकेका विद्यार्थ्याला शिकवणे, गट करून शिकवणे, जोडीने शिकवणे की वरीलपैकी सर्व. आता इथं कन्फ्युजन काय होतं माहिती का, वरीलपैकी सर्व खूप जण इथं देऊन टाकतील की बघा मी वरीलपैकी सर्व चांगले तीनही जे इथं पॉझिटिव्ह ऑप्शन आहेत, मग वरीलपैकी सर्व देऊन टाकू. आता मी तुम्हाला सांगतो अडचण नेमकी कुठे होते. कमकुवत इथं काय सांगितलं आपल्याला, कमकुवत. मग कमकुवत विद्यार्थी कसा असू शकतो? समजा आपल्या वर्गात 5 कमकुवत विद्यार्थी आहेत, मग ते 5 कमकुवत विद्यार्थी एका सारखे असतील का? नाही. कोणाची म्हणजे कोणाची जी कमतरता आहे ती वेगळी असेल, कोणाची कमतरता वेगळी असेल, म्हणजे ते 5ही एका गटात बसणार नाही. मग गट करून शिकवणं तर जमणारच नाही. गट कधी केला जाईल, जेव्हा ते कमकुवत नाहीये पण कोणत्या तरी एका गोष्टीमध्ये मागे, मग ते तशा प्रकारचे 2 जण 3 जण शोधून आपण त्यांचा गट करू शकतो. मग असे सारख्या कुवतीचे 2 विद्यार्थी मिळणार आहे का? नाही. त्याच्यामुळे हा पण चुकतो. मग हा बी नाही तर ऑटोमॅटिकली हा चौथा पर्याय कट होतो. मग आपलं पर्याय उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1. आता तुम्ही म्हणाल सर की गट करून पण शिकू शकतो आपण कमकुवत विद्यार्थ्यांना. हो, शिकू शकतो, पण नेमकं एकेका विद्यार्थ्याला शिकवणे आणि गट करून शिकवणे याच्यामध्ये खूप फरक आहे. एकेका विद्यार्थ्याला आपण जर शिकवले तर त्याच्यात काय चान्सेस जास्त आहेत की तो विद्यार्थी पुढे प्रवाहात येईल. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा आपलं उत्तर बरोबर असणार आहे. चला, पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. ज्यांचं पण पहिला उत्तर बरोबर आलं असेल त्यांनी कमेंट करा की सर हो माझं बरोबर होतं. भाषा शिक्षणाच्या वस्तुनिष्ठ मूल्यमापनासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट अनिवार्य असावी? भाषा शिक्षण जे आहे त्याच्या वस्तुनिष्ठ मूल्यमापनासाठी शब्द आपण खूप आरामशीर आणि व्यवस्थित वाचायला पाहिजे. तर इथं आपल्याला विचारलंय की वस्तुनिष्ठ मूल्यमापनासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट अनिवार्य म्हणजे इम्पॉर्टंट आहे. वस्तुनिष्ठ आणि समीक्षणात्मकता, आकलनात्मक आणि व्यावहारिक, विश्वसनीय आणि वैधता, वरीलपैकी सर्व. स्क्रीन पॉज करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर बघा, वस्तुनिष्ठ आणि समीक्षणात्मकता पण गरजेची आहे, अनिवार्य आहे. आकलनात्मक आणि व्यावहारिक असणे सुद्धा अनिवार्य आहे आणि विश्वसनीय आणि वैधता असणे सुद्धा अनिवार्य आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे तो आपलं उत्तर बरोबर असणार आहे. आता बघा, याच्यात काय होतं कधी कधी की आपल्याला वाटतं हा पर्याय बरोबर आहे, हा पर्याय बरोबर आहे, मग आपण कन्फ्युजन याच्यात आणि याच्यात होतो. मग हे जर 2 तुम्हाला बरोबर वाटत असतील तर समजून घ्यायचं हा पण बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक आपला 4 सवरीलपैकी सर्व हा उत्तर बरोबर असणार आहे. म्हणजे अशा काही ट्रिक्स वगैरे असतात की जे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे, काहीतरी चूक म्हणजे तुम्हाला हे पर्याय सर्व म्हणजे ट्रिक तुम्हाला लक्षात आली पाहिजे, जेणेकरून तुमचा सराव झाला पाहिजे. त्याच्यामुळे आपण सगळे प्रश्न इथं घेणार आहोत. म्हणजे ते 1200 प्रश्न आतापर्यंत झालेले 2018 पासून ते 2026च्या परीक्षेपर्यंत ते आपण सगळे इथं घेणार आहोत. फेब्रुवारीमध्ये जी झाली होती. भाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब महत्वाची नाही? विचारांची अभिव्यक्ती, भाषेची समज, लेखन प्रावीण्य की सृजनशीलता. स्क्रीन पॉज करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर भाषा शिक्षणात लेखन प्रावीण्यता असणे हे
बाब महत्वाची नाही. विचारांची अभिव्यक्ती असणे आवश्यक आहे, भाषेची समज असणे आवश्यक आहे आणि सृजनशीलता असणे पण आवश्यक आहे. लेखनामध्ये आपण एवढे प्रावीण्य नसलो, थोडेफार जरी असलो तरी काम धकून जातं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर इथं असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 94. भाषिक कौशल्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? भाषिक कौशल्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? तर भाषिक कौशल्य निर्माण करण्यात भाषेच्या सरावापेक्षा भाषेचे नियम अधिक महत्वाचे असतात. ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे या क्रमातच मुले भाषा शिकतात. वाचन आणि लेखन यावर शाळेत भर दिला गेला पाहिजे. चारही भाषिक कौशल्ये परस्परांशी संबंधित आहेत. स्क्रीन पॉज करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 94. तर आपलं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 की ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे या क्रमातच मुले भाषा शिकतात. कारण बघा कोणताही विद्यार्थी असो किंवा एखादं बाळ असो, तो डायरेक्ट बोलायला लागतो का? नाही, पहिले तो ऐकतो. ठीक आहे, पहिले ऐकतो. एक सेकंड, मला काही चुकतंय का इथं? भाषिक कौशल्यांच्या संदर्भात पुढील कोणते विधान योग्य नाही म्हटलंय आपल्याला, आहे ना? योग्य नाही. लिहिणे क्रमातच मुले भाषा शिकतात. ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे. ऐकतो बरोबर आहे, बोलणे बोलतो पण मग त्याच्यानंतर बोलायला लागतो, मग वाचायला लागतो, मग लिहायला लागतो. या क्रमातच मुले विधान योग्य नाही. भाषिक कौशल्य निर्माण करण्यात भाषेच्या सरावापेक्षा भाषेचे नियम अधिक महत्वाचे असतात. इथं आहे असेल असं वाटतंय मला, कारण ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे या क्रमातच मला भाषा शिकतात हे पर्याय बरोबर आहे. वाचन आणि लेखन यावर शाळेत भर दिला गेला पाहिजे हे बरोबर आहे, पण एवढं असं आपण फोर्सफुली पण करू शकत नाही. चारही भाषा कौशल्य परस्परांशी संबंधित आहे. चारही कौशल्य बरोबर परस्पर संबंधित, हा बी बरोबर वाटतोय. बरोबर वाटतं. समजा भाषिक कौशल्य निर्माण करण्यात भाषेच्या सर्वापेक्षा भाषेचे नियम अधिक महत्वाचे आहे, आणि हा चुकीचा आहे. हा बरोबर आहे. म्हणजे याच्यात काहीतरी कन्फ्युजन आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न आपण ठेवूया, स्किप ठेवूया, कारण मी तुम्हाला उत्तर पण सांगू शकत नाही की काय असू शकतं. मला याचं उत्तर सध्या देता येत नाही आणि मी तुम्हाला म्हणजे मी कन्फ्यूज आहे. याचं मी उत्तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगितलं. 94 आपण थोडं बाजूला ठेवूया. ओके, पुढचा प्रश्न. व्याकरण येत नसले तरी मूल ती भाषा लवकर शिकते हे विधान कोणाचे? व्याकरण जरी एखाद्या मुलाला नाही आले तरी तो भाषा लवकर शिकू शकतो हे कोणी म्हणलंय? महर्षी पतंजली, लॉर्ड स्वीट, लॉर्ड मॅकाले की जीन पिजेट? तर आपलं उत्तर आहे लॉर्ड मॅकाले यांनी म्हणलं होतं की व्याकरण येत जरी नसले तर मुलगा हा भाषा शिकू शकतो, लवकर शिकू शकतो. त्यांचं हे विधान आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 96. वर्गात शिकवताना विद्यार्थी तुम्हाला कठीण प्रश्न आणि त्यांची शंका विचारतात, अशा वेळेस तुम्ही काय कराल? म्हणजे तुम्ही काही एखादा धडा विद्यार्थ्यांना शिकवत आहात, ठीक आहे, आणि विद्यार्थी तुम्हाला त्या धड्यासंबंधी कठीण प्रश्न विचारताय की सर हे असंच का बरं, जे तुम्हाला माहित नाही. मग अशा वेळेस तुम्ही काय करणार? पर्याय वाचूया आपण. तुम्ही तयारी करून याल आणि त्यांच्या शंकांचे निरसन कराल आणि प्रश्नाची उत्तरे द्याल. तुम्ही त्यांच्या शंका आणि प्रश्न लिहून घ्याल आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे समाधान कराल. तुम्ही त्यांना पुस्तक वाचायला सांगाल आणि नंतर त्यावर चर्चा करण्यास सांगाल. वर्गात शिस्त राखण्यासाठी विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा कराल. शिक्षा आपल्याला करायची नाही, हा निगेटिव्ह, हा पर्याय इथं कट होतो. त्यांना पुस्तक वाचायला सांगाल आणि त्यानंतर त्यावर चर्चा करण्यास सांगाल. असं जर केलं आपण तर विद्यार्थ्यांना वाटेल की सर, कदाचित त्यांना असं गैरसमज होऊ शकतो की सरांनाच याचं उत्तर माहित नाही, सर आम्हाला काय देणार आहे, त्याच्यामुळे हा पण पर्याय चुकतो. पुढचं बघितलं की तुम्ही त्यांना शंका आणि प्रश्न लिहून घ्याल आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे समाधान कराल. मग यात काय होईल? तुम्ही लगेच त्यांना उत्तर देणार नाही, तर मग विद्यार्थ्यांना वाटेल की अरे मग सर तर आम्हाला शिकवताय पण ते स्वतः आमचे प्रश्न लिहून घेऊन जात आहे घरी आणि घरून सोडून आणताय, त्याच्यामुळे हा पण निगेटिव्ह वाटतो थोडा. आणि पर्याय क्रमांक 1 काय? तर तुम्ही तयारी करून याल आणि त्यांच्या शंकांचे निरसन कराल आणि प्रश्नांची उत्तरं द्याल. येस, बिलकुल बरोबर. आपण जो धडा शिकवतोय त्याच्यात आपण एकदा परफेक्ट होऊन जाऊ की याच्यावर मुलं आपल्याला कोणतं क्रॉस क्वेश्चन करू शकतात, म्हणजे त्या विषयामध्ये त्या पाठामध्ये आपण एक्सपर्ट होऊन जाऊ आणि ते झाल्यानंतरच आपण तो धडा शिकवू. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर इथं असणार आहे. ज्यांचं पण पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर असेल त्यांनी होय म्हणायचं कमेंट. सर माझं होतं. पुढचा प्रश्न क्रमांक 97. इथं धोकणपट्टी लिहे पण हे घोकणपट्टी आहे. घोकणपट्टीची सवय असल्याने विद्यार्थ्यांचे कोणते नुकसान होते? ठीक आहे, एखाद्या विद्यार्थ्याला जर घोकंपट्टीची सवय लागली तर त्याचं कोणते नुकसान होते? त्याची बुद्धिमत्ता विकसित होत नाही, तो आत्मविश्वास गमावतात, वर्गातील शिक्षणापासून ते जोडले जात नाहीत, अभ्यासावर त्यांना नीट लक्ष देता येणार नाही. स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 97.
तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अभ्यासावर त्यांना नीट लक्ष देता येत नाही. कारण काय होतं माहिती का, त्याला माहित असतं की मला पाठांतर करायचंय आणि सरांनी विचारायला सांगायचंय, म्हणजे त्याची जी कन्सेप्ट असते त्याबद्दलची ती कन्सेप्ट त्याची क्लिअर होत नाही. ठीक आहे, ती कन्सेप्ट त्याची क्लिअर होत नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 98. भाषा शिक्षणात आगमनात्मक शिक्षण पद्धतीचा म्हणजेच इंडक्टिव्ह टीचिंग एक फायदा हा देखील होतो की विद्यार्थ्यांना गृहपाठ करावा लागत नाही, विद्यार्थ्यांना घोकणपट्टीची सवय लागत नाही, वर्गात कायम शिस्त राहते, विद्यार्थी कमी वेळेत जास्त शिकू शकतात. आता इथं काय विचारलं आपल्याला, भाषा शिक्षणात आगमनात्मक शिक्षण पद्धतीचा एक फायदा हा देखील होतो. आगमनात्मक शिक्षण पद्धती म्हणजे इंडक्टिव्ह टीचिंग, तर त्याचं 4 पैकी एक फायदा आपल्याला इथं शोधून काढायचा आहे. स्क्रीन पॉज करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर याचं पर्याय क्रमांक 1 जो आहे, गृहपाठ करावा लागत नाही असं नाही, गृहपाठ करावा लागतो. वर्गात कायम शिस्त राहते असं पण नाहीये, विद्यार्थी कमी वेळेत जास्त शिकू शकतात असं पण नाही, पण विद्यार्थ्यांना घोकमपट्टीची सवय लागत नाही. ठीक आहे, विद्यार्थ्यांना घोकमपट्टीची सवय लागत नाही. कशामुळे? इंडक्टिव्ह टीचिंगमुळे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर असेल. पुढचा प्रश्न क्रमांक 99. पुढीलपैकी कोणता घटक भाषेला अभिव्यक्ती आणि मत प्रदर्शनासाठी एक उत्तम माध्यम बनविण्यात महत्वाचा ठरतो? प्रसार, संग्रह, विनिमय म्हणजेच आदान प्रदान की वरीलपैकी सर्व? आता वरीलपैकी सर्व जिथे येईल, ठीक आहे, तिथे थोडं कन्फ्युज होतो माणूस की काहीतरी होऊ शकतं म्हणून. पण याचं उत्तर बघा, अभिव्यक्ती आणि मत प्रदर्शनासाठी एक उत्तम माध्यम बनविण्यात महत्वाचा ठरतो. अभिव्यक्ती म्हणजे काय की आपल्या बद्दल आपल्या मनात असलेले आपले मत सांगणे, आणि मत प्रदर्शन म्हणजे आपण जर एखाद्या गोष्टीची सहमत नसाल तर आपण ते मांडणे. मग हे कधी होतं तर हे विनिमय, आदान प्रदान, आपण एकमेकांसोबत आदान प्रदान घेतले, ज्ञानाचं आदान प्रदान, माहितीचं आदान प्रदान तेव्हाच घडतं. त्याच्यामुळे विनिमय एक उत्तम माध्यम बनवण्यात महत्वाचं ठरतो, म्हणजे ते काय? विनिमय, आदान प्रदान. पुढचा प्रश्न क्रमांक 100. एक भारतीय मुलाने पुढीलपैकी कोणती गोष्ट शिकली पाहिजे? मातृभाषा, हो शिकली पाहिजे. मातृभाषा आणि प्रादेशिक भाषा बिलकुल दोन्ही शिकल्या पाहिजेत. मातृभाषा आणि इंग्रजी भाषा बिलकुल शिकल्या पाहिजे. मग जर मातृभाषा पण पाहिजे, प्रादेशिक भाषा पण पाहिजे आणि इंग्रजी पण पाहिजे, म्हणजे आपल्याला कोणत्याही तीन भाषा एक भारतीय मुलाने पुढीलपैकी कोणती गोष्ट शिकली पाहिजे? कोणत्याही 3च येईल. मग हा कोणत्याही 3 नसेल, हे मातृभाषा सर्व 3 असतील. मातृभाषा पण, प्रादेशिक भाषा पण आणि इंग्रजी पण. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न क्रमांक 101. एका सर्वसमावेशी वर्गात इन्क्लुझिव्ह क्लासरूम एका सर्वसमावेशी वर्गात म्हणजेच इन्क्लुझिव्ह क्लासरूम मध्ये भाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब आव्हानात्मक ठरते? भाषा शिक्षणासाठी योग्य वातावरण निर्मिती न करता येणे, पुरेशी शिक्षण सामग्री नसणे, विद्यार्थ्यांच्या क्षमतेत एकजिन्सीपणा नसणे, विद्यार्थ्यांच्या रुचीत असमानता असणे. स्क्रीन पॉज करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 101. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भाषा शिक्षणासाठी योग्य वातावरण निर्मिती न करता येणे. हे इन्क्लुझिव्ह क्लासरूम मध्ये आपल्याला आव्हानात्मक ठरते. पुढचा प्रश्न क्रमांक 102. मातृभाषेच्या शिक्षणात पुढीलपैकी कोणती गोष्ट ज्ञान प्राप्तीचे प्रयोजन नाही? भाषेच्या घटकांचे पुरेसे ज्ञान, विषयाचे ज्ञान, उच्चारणाचे ज्ञान की भाषेतील वेगवेगळ्या प्रकाराच्या लेखनाचे ज्ञान? उत्तर देण्याचा प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उच्चारणाचे ज्ञान. म्हणजे मातृभाषेच्या शिक्षणात उच्चारणाचे जे ज्ञान असतं तर त्याचे प्राप्तीचे प्रयोजन नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 103. पुढीलपैकी कोणत्या पद्धतीला शिक्षणाचे तंत्र म्हणता येते? निवड पद्धती, आवड पद्धती, प्रेरणा पद्धती की वरीलपैकी सर्व? तर आपलं उत्तर असणार आहे वरीलपैकी सर्व. कारण निवड पद्धती पण असते, आवड पद्धती पण असते आणि प्रेरणा पद्धती पण एक तंत्र आहे. त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर इथं असणार आहे. प्रश्न क्रमांक 104. भाषा शिक्षणात टिंब यासाठी दृश्य श्राव्य साधन उपयोगी ठरते. अचूक उच्चारण, अचूक लेखन, अचूक वाचन वरीलपैकी कोणतेही नाही. दृश्य श्राव्य म्हणजे काय की व्हिज्युअल, ऑडिओ व्हिज्युअल ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्यासाठी कोणते साधन उपयोगी ठरते? प्रश्न क्रमांक 104. स्क्रीन पॉज करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1,
अचूक उच्चारण. जेव्हा आपण काही गोष्टी ऐकतो, ठीक आहे, त्या गोष्टी ऐकून आपल्याला आपलं उच्चार व्यवस्थित होतात जेव्हा आपण ते बघतो पण आणि ऐकतो पण. जसं कविता चालू आहे, कविता म्हणताय मुलं त्याच्यात, एखादा नाटक चालू आहे त्याच्यात ते नाटक करताना दिसत आहे, एखाद्या धड्यासंबंधी काहीतरी नाटक, कार्टून वगैरे नाटिका चालू आहे, मग त्याच्यात काय होतं, आपण ते ऐकतो, मग आपल्याला कळतं की कवितेमधला हा शब्द होता तर त्यांनी असा उच्चार केला, मग मी बी असं करायला पाहिजे, म्हणून अचूक उच्चारण तिथं पर्याय क्रमांक 1 बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न, पॅडागॉजीचा शेवटचा प्रश्न. उपचारात्मक शिक्षण पद्धतीतून टिंबटिंब हे साध्य होते. प्रश्न समजून घेण्यात अडचण, प्रश्न सोडवून घेण्यात यश, प्रश्न उलट सुलट प्रकारे निर्माण होणे, प्रश्नाच्या संदर्भात भाषिक सिद्धांत समजतात. प्रश्न क्रमांक 105चं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण. तर उपचारात्मक शिक्षण पद्धतीमुळे प्रश्न सोडवून घेण्यात आपल्याला यश मिळते. प्रश्न समजून घेण्यात अडचण येत नाही, प्रश्न उलट सुलट निर्माण होत नाही, प्रश्नाच्या संदर्भातील भाषिक सिद्धांत असं समजेल असं पण होत नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर असणार आहे. आता पुढे उतारा दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे पहिल्या भाषा 1 मध्ये 9 मार्काचा उतारा असतो आणि 6 मार्काची कविता असते, आणि भाषा 2 मध्ये 8 मार्काचा एक उतारा आणि एक 7 मार्काचा उतारा असतो. तर आता उतारा तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, मी तुम्हाला वाचून दाखवतो किंवा तुम्ही स्क्रीन पॉज करून वाचून घेऊ आपण, ठीक आहे. कारण कधी पण टीप आहे, तुम्हाला उतारा एकदा वाचून घ्यायला पाहिजे. प्रश्न वाचून उतारा नाही वाचायचा, उतारा वाचून प्रश्न सोडवायचे. वाचता वाचता कसली तरी चाहूल लागली म्हणून वर पाहिलं ते गच्चीच्या कठड्यावर भिंतीवर एक मोर बसलेला. सुरेख निळा चमचमता लांब लचक पेसाऱ्याचा मोर. अवघ्या 10-15 फूट अंतरावर सगळं स्वप्नासारखं वाटू लागलं. यापूर्वी मोर असा मोकळा वावरताना पाहिलाच नव्हता. पार्क मधल्या अरुंद घाणेरड्या पिंजऱ्यात मोर पाहिले होते, पण ते अगदीच दिनवाने फिक्कट. इथं वर मोकळं निळभोर आकाश, माग संत्र्याची हिरवीगार बाग आणि समोर हिरवा निळा चमचमता मोर. मोराचं आणि माझं एक विशेष नातं आहे. मी हौस म्हणून स्वतःसाठी भरपूर चित्र काढतो. 2-3 वर्षापूर्वी सहज एकदा मोराचं चित्र काढलं. पुढे झपाटल्यासारखा मोराची चित्र काढीत सुटलो. मोर हे माध्यम घेऊन पिसाऱ्याच्या रूपाने तऱ्हेतऱ्हेचे आकार त्यात गुंफले. 1.5-2 वर्ष झाली तरी तो विषय संपेनाच. दुसरं काही काढायचं ठरवून बसायला गेलो की कागदाला पेन टेकलं की मोरच काढायला जायचं. असं असलं तरी निसर्गात वावरणारा मोर हा पाहिलेलाच नव्हता. इथं तो दिसल्यावर ठरवले की या लक्षपूर्वक पाहायचं. पिसारा म्हणजे मोराचा सगळ्यात आकर्षक भाग. पण आता प्रत्यक्ष पाहताना मात्र प्रथम लक्ष गेलं त्याच्या झळाळत्या निळ्या मानेकडे. त्याची मान काशीही वळू शकली होती, तिला कोण नव्हता. सर्व हालचाली वर्तुळाकार, खाली जमिनीवरच टिपताना मानेचा एक आकार, तर चालताना शरीरावर माग रेललेला दुसराच आकार. एस या इंग्रजी अक्षरासारखे विविध आकार ती मान लिहिल्या घेत होती. या हालचाली होताना मानेवरचा निळा रंग आपल्या छटा दाखवित होता. हिरवा आणि निळा यांत किती मिश्र छटा दडलेल्या असतात याची एरवी कल्पनाही आली नसती. चोचीच्या माग डोक्यातून तुरा फुटलेला होता. टणक दिसणाऱ्या डोक्यातून निघणाऱ्या नाजूक नाजूक तंतुवजा काळ्या रेषा, त्यांच्या टोकाला नाजूक निळी त्रिकोणी पिस, त्या छोट्या त्रिकोणातही निळ्यातल्या काही छटा. पिसांचा आकार मोराच्या शरीरावर अनेक ठिकाणी पसरलेला दिसू लागला. मान जिथून सुरू होते त्या तळाशी पिवळ्या किरमिजी रंगाचं डिझाईन होतं, पण त्यातही पिसाचे आकार भरलेले. एकमेकापासून अलग होत जाणाऱ्या 2 गोलाकार रेषा आणि मध्ये त्यांना साधणारी 3री गोलाकार रेष. पाठीवरून पोटावर असे आकार पसरत गेले होते. पिसाऱ्यात तर अख्खे असंख्य आकार. पिसारा म्हणजे रंगाचा खजिनाच होता. अंजिरी रंगावर टर्क्वाईज रंगाचे डोळे सगळीकडे चमचमत होते. पिसारा इतका लांब लचक आणि शरीराच्या मानांत अवजड होता तरी मोर तो सावरत सहजपणे डौलानं वावरत होता. 3 ते 4 मिनिटं लागले मला हे वाचायला, ठीक आहे. तर 304 मिनिटं लागल्यावर आपला वेळ जातोय, पण आपण ते वाचून घ्यायला पाहिजे. बघूया प्रश्न क्रमांक 106. पिवळ्या किरमिजी रंगाचं डिझाईन नेमकं कशावर होतं? आता आपल्याला उतारा आपण वाचलेला आहे. आता मी तुम्हाला ना उतारा एकदा दाखवतो. तुम्ही वाचल्यास पुन्हा जर वाचलं नसेल तर स्क्रीन पॉज करून तुम्ही वाचू शकता, ठीक आहे. एवढा भाग झाला, एवढा भाग पुन्हा स्क्रीनशॉट घेऊ शकता, एवढा भाग स्क्रीनशॉट घेऊ शकता, आणि शेवटी या साईडचं एक स्क्रीनशॉट आणि मग या साईडचं एक स्क्रीनशॉट, म्हणजे सगळे स्क्रीनशॉट तुम्हाला काढता येते. 106. पिवळ्या किरमिजी रंगाचं डिझाईन नेमकं कशावर होतं? मला स्कोर सांगायचं बरं का, सगळ्यांनी शेवटी स्कोर सांगायचा आहे. तर ते कुठं होतं? मानेच्या बुळाशी, मोराच्या मानेच्या बुळाशी पिवळ्या किरमिजी रंगाचं डिझाईन होतं. पुढचा प्रश्न क्रमांक 107. लेखकाला सर्वात आकर्षक वाटणारी गोष्ट कोणती? पिसारा, तुरा, संत्र्याची बाग की चोच?
काय असेल प्रश्न क्रमांक 107चं उत्तर? तर पिसारा. लेखकाला पिसारा खूप आकर्षक वाटायचा. कोणाचा? मोराचा. 108 लेखकाने कोणत्या गोष्टीचे सूक्ष्म निरीक्षण करायचे ठरवले? लेखकाने कोणत्या गोष्टीचे सूक्ष्म निरीक्षण करायचे ठरवले? काढलेल्या चित्राचं? नाही. एस या इंग्रजी अक्षराप्रमाणे वळणाऱ्या मानेचं? नाही. तर निसर्गात वावरणाऱ्या मोराचं. पिसाऱ्यातील असंख्य आकारांचं का? नाही. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर. 109 लेखकाने चमचमते हे विशेषण कोणत्या घटकासाठी वापरले आहे? मान, पिसाऱ्यातील डोळे, चोच, तुरा. प्रश्न क्रमांक 109चं उत्तर आहे पिसाऱ्यातील डोळे. कारण त्याने डोळे जेव्हा बघितले मोराचे तर त्याने काय म्हणले की लेख हे खूप चमचमते आहेत. प्रश्न क्रमांक 110 उतार्यात आलेल्या शब्दांचा योग्य क्रम सुचवा. ओघवत्या गोलाकार, दिनवाने, टणक, असंख्य आकार 10-15 फूट. दिनवाने, टणक, ओघवत्या गोलाकार 10-15 फूट, असंख्य आकार, ओघवत्या गोलाकार, टणक, दिनवाने 10-15 फूट. 10-15 फूट, दिनवाने, टणक, असंख्य आकार, ओघवत्या गोलाकार. आता मी तुम्हाला हे पॅसेजमध्ये जाऊन जर दाखवलं तर याच्याला आपल्याला 5-1 मिनिटं लागून जातील. त्याच्यामुळे तुम्ही स्क्रीन पॉज करून ते बघू शकता. मी तुम्हाला त्याचं उत्तर डायरेक्ट सांगतो. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आधी 10-15 फूट आलं, मग दिनवाने आलं, मग टणक आलं, मग असंख्य आकार आलं आणि ओघवत्या गोलाकार. अशा शब्दरचना उतार्यामध्ये या क्रमाने आलेली आहे. प्रश्न क्रमांक 111 पुढील शब्दांतील नाम नसलेला शब्द ओळखा. तुरा, छटा, मोर, पेन. याच्यापैकी नाम नसलेला शब्द बरं का, असलेला नाही, नसलेला. प्रश्न क्रमांक 111 तर छटा हे नाव नाही. तुरा आहे, मोर आहे आणि पेन सुद्धा आहे. पुढचा 112 अवजड या शब्दांतून लेखकाला नेमके काय अभिप्रेत आहे? सहज मानवणारी गोष्ट, सांभाळ करण्यास तुलनेत कठीण, सहज संपणारा विषय, सांभाळ करण्यास प्रमाणात सोपं. प्रश्न क्रमांक 112 तर उत्तर सांभाळ करण्यास तुलनेत कठीण. अवजड शब्दाचा अर्थ असा इथं घेतलेला आहे. हौस या शब्दाचा समानार्थी नसलेला, असलेला नाही नसलेला. आवड म्हणजे हौसस, रुची म्हणजे हौस, पसंत म्हणजे हौसस. पर्याय क्रमांक 3 आकस म्हणजे त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो. पर्याय क्रमांक 4. उतार्यावरचा शेवटचा प्रश्न निळ्या रंगाच्या विविध छटा लेखकाला कशावर दिसल्या? मानेवर, त्रिकोणी पिसांवर, तुऱ्यावर की आकाशात? प्रश्न क्रमांक 114 तर त्याच्या मोराच्या मानेवर लेखकाला निळ्या रंगाच्या विविध छटा दिसल्या. कविता खूप भारी विषय. प्रश्न क्रमांक 115 ते 120 म्हणजे 6 प्रश्न. कोठ्यावधी जगतात जीवाणू जगती अनमर्ती, जशी ती गवताची पाती. नाविक आम्ही परतू फिरतो सात नभांखाली, निर्मितो नवक्षितिज पुढती. मार्ग आमुचा रोधू शकती ना धन ना दारा, घराची वावित भारकारा. मानवतेचे निशान मिरू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा. चला उभारा शुभ्र शिळेनी गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला अनंत आमुची ध्येया सक्ती. अनंत अन आशा किनारा तुला पामराला. आता ही जी कविता आहे तर वरती वाचून असं वाटतंय की एका सागराशी एका समुद्राशी संबंधित काहीतरी असेल. ठीक आहे, जाऊया प्रश्न क्रमांक 115 कडे. द्वारा या शब्दाचा समानार्थी शोधा. दामिनी, यामिनी, भामा, रजनी. स्क्रीन पॉज करून उत्तर देऊ शकता. माहित नसेल तर मी सांगतो. तर दारा या शब्दाचा समानार्थी शब्द हा भामा असतो. पुढचा प्रश्न 116 कवितेचा मध्यवर्ती आशय असलेला पर्याय सुचवा. म्हणजे कवितेचा मध्यवर्ती जी कविता आहे, मध्यवर्ती म्हणजे इथं ही याला आपण मध्यवर्ती म्हणू शकतो. तर त्याचा आशय काय, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? मनातला उत्साह सोडून देऊन मनाप्रमाणे वागणे, मनातील मरगळ टाकून काहीतरी विधायक करण्याचा संकल्प घेणे, हातात झेंडे घेऊन हवे तिथे वावरणे, मनाला वाटले तशी कृती करणे. प्रश्न क्रमांक 116चं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर आपलं प्रश्न क्रमांक 116चं उत्तर आहे मनातली मरगळ टाकून काहीतरी विधायक करण्याचा संकल्प. आता बघूया आपण कुठे बघा. मार्ग आमुचा रोधू शक्तीने धनना धारा, घराची वावित भरकारा. मानवतेचा निशाण मेरू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा. विधायक करण्याचा संकल्प घेतला त्यांनी. ठीक आहे, संकल्पच येतो एक. पुढचा प्रश्न क्रमांक 117 पुढील पैकी नाम नसलेला पर्याय सुचवा. नाविक, क्षितिज, खुळा, किनारा. प्रश्न क्रमांक 117 तर खुळा. नाविक नाम आहे, क्षितिज पण आहे, किनारा पण आहे. खुळा हा नाम नाही, तर हे काय विशेष नाम. तो कसा आहे? तो खुळा आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 118 मानवतेचं प्रतीक कुठे मिरवण्याचा मानस व्यक्त केला आहे? किनाऱ्यावर, क्षितिजावर, महासागरात, घरावर. तुम्हाला माहिती आहे मानवतेचं प्रतीक आपल्याला कुठं हे करायचंय तर 100% 118 मानवतेचं प्रतीक कुठे मिरवण्याचा मानस व्यक्त केला आहे? 118 मानवतेचं
मानवतेचे निशाण मेरू महासागरात पर्याय क्रमांक 3. आता इथं काय होईल माहिती का, काही जण क्षितिजावर सांगतील पण त्याचा पर्याय क्रमांक 3 आहे, कारण बघा इथं आहे की मानवतेचे निशाण मेरू महासागरात. तेच आपल्याला सांगितलं की मानवतेचे प्रतीक, निशाण म्हणजे प्रतीक, तर कुठं मिरवायचे येतं ते महासागरात. प्रश्न क्रमांक 119. कवीने गवताच्या पातीची तुलना कोणाशी केली आहे? जीवाणू, सागर, क्षितिज, आकाश. प्रश्न क्रमांक 119. कवीने गवताच्या पातीची तुलना कोणाशी केली आहे? बघूया आपण कोणाशी केली आहे. कुठे आहे पाती शब्द? जशी ती गवताची पाती, जीवाणू जगती अन मरती जशी ती गवताची पाती, म्हणजे जीवाणू. ओके, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आजच्या या व्हिडिओ मधला. निर्मिती नवक्षितिजे या वाक्यातून कवीला काय सुचवायचे आहे? निर्मिती नवक्षितिजे या वाक्यातून कवीला काय सुचवायचे आहे? याचं उत्तर तुम्ही देता का? कमीच सांगू? ठीक आहे, मी सांगू देतो. पर्याय क्रमांक 3, नवनवीन शक्यता पडताळणे. निर्मिती म्हणजे नवनवीन गोष्टींची पडताळणी करणे, निर्माण करणे. देशांना भेट देणे ते दिलेच नाही कुठे. क्षितिजासारखी एखादी कृती तयार करणे हे पण नाहीये, आणि मनस्वीपणे कृती करणे हे पण नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. एंड मध्ये कमेंट करताना सांगा की तुमचा स्कोर किती आला. आता स्क्रीनवर तुम्हाला 2 व्हिडिओ दिसत असतील. व्हिडिओ क्रमांक 1, व्हिडिओ क्रमांक 2, व्हिडिओ क्रमांक 4 आणि व्हिडिओ क्रमांक 5. तर तुम्ही आता हा 3रा व्हिडिओ बघितला, याच्या पुढचे व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, जेणेकरून तुमचा अभ्यास अजून चांगला परफेक्ट होईल. थँक्यू.